देशभरात 77व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रंगात उजळल्या शासकीय इमारती. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये शानदार पथसंचलन. कर्तव्य पथावर घडणार देशाच्या सांस्कृतिक आणि सामर्थ्याचं दर्शन, तर महाराष्ट्राच्या चित्ररथातून घुमणार गणपती बाप्पा मोरयाचा गजर. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार झेंडावंदन. एकनाथ शिंदे ठाण्यात, अजितदादा पुण्यात झेंडावंदन करणार, तर रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना. महाराष्ट्रातील 15 जणांचा पद्म पुरस्कारानं गौरव. तारपावादक भिकल्या लाडक्या धिंड्या रघुवीर खेडकर यांना पद्म. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांचाही सन्मान. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा पद्मभूषण पुरस्कार वादात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतोय. खासदार संजय राऊत यांची सडकून टीका. धाराशिवमधील शिवसेनेतील उमेदवारीचा वाद चव्हाट्यावर. जिल्हा परिषद उमेदवारांची तिकीटं भाजपच्या राणा पाटलांकडे दिल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप. साताऱ्यातील पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्जवर कारवाई. पुण्याच्या DRI विभागाची कारवाई. सातारा पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ. शेतकऱ्यांचा लाल वादळ. नाशिकमधून मुंबईच्या दिशेनं विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा. नाशिकच्या पाथर्डी परिसरातून मुंबईकडे मार्गस्थ. मोर्चात हजारो आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग. तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा शानदार विजय. न्यूझीलंडवर 10 ओव्हर आणि 8 विकेट्सनं मात. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादवची तडाखेबाज खेळी. विजयासह टीम इंडियाचा मालिकेमध्ये 3-0 विजयी आघाडी.